संकल्प पूर्ण नाही झाला. त्यांनी काय केलं, भगवान श्रीकृष्णाने गाईचं रूप घेतलं. गाईचं रूप घेऊन भगवान श्रीकृष्ण जिथे अमृताचं कूप आहे ना तिथे गेले आणि चुपू 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 अमृत पिऊन टाकलं पूर्णपणे. आणि मग त्यांनी सांगितलं की श्रीकृष्णाने मग शंकरांना सांगितलं की आता तुम्ही लढा, आता तुम्ही मारा. आणि मग शंकरांनी धर्माचा रथ केला, ज्ञानाचा सारथी केला आणि सगळ्या प्रकारचं हे करून स्वर्गामध्ये त्या शंकरांनी मग त्या तीनही पुरांना स्वतः जाळलं आणि त्या स्वर्गाचं दान सगळ्या आपल्या देवदेवतांना दिलं. स्वर्गात मंगलवाद्य वाजली. तीनही पुरांना जाळल्यामुळे शंकराचं विशेषण काय पडलं, त्रिपुरारी. त्रिपुरारी, नीलकंठ, विश्वनाथ, महादेव, एकेका शब्दाचे वेगवेगळे अर्थ आहेत. पहा, भगवान श्रीहरीनी आपल्या मायेने त्या लीला करतात आणि ऋषिलोक त्यांचं भक्तीनं गायन करतात. त्यांनी 3 प्रकारचे धर्म सांगितलेले, मानव धर्म, वर्ण धर्म आणि स्त्री धर्म. आता दुसरं एक लहानसं बोलण्यासारखं नाही बोलल्याशिवाय राहवत नाही म्हणून बोलतो. हे बघा, एक लक्षात घ्या, या जगामध्ये सामाजिक सुधारणेचं एक विचार 100 ते 150 वर्षांपासून अखंडपणे पुढे पुढे चाललेला आहे. हे तुम्ही पाहता. तुम्ही बुद्धिमान सगळे लोक आहात म्हणून तुमच्यासमोर बोलतोय. वासुदेवांना सरस्वतींचं तुम्हाला मी उदाहरण देतो. ब्रह्मावर्तावरती नैमिषारण्यामध्ये वासुदेवानंद सरस्वतींचं चातुर्मास्य चाललेलं आहे. त्यावेळेला या ठिकाणी सामाजिक आंदोलनांचं हे जसे आमचे न्यायमूर्ती रानडे, लोकहितवादी आगरकर, लोकमान्य टिळक ऐन तारुण्यात आहे, पुण्याला हे चालू आहे. असं केसरी नावाचं वर्तमानपत्र त्या काळात आहे. ते 4 दिवसांनी 5 दिवसांनी केव्हा तरी तिकडे ब्रह्मावर्ताला जायचं. वासुदेवानंदांचा संपूर्ण 100% उपासनात्मक जीवन आहे पूर्ण. लक्षात ठेवा, आदिशंकराचार्यांनंतर एवढा मोठा संन्यासी या देशात झाला नाही. ही श्रीमद वासुदेवानंद सरस्वतींची थोरवी आहे, जो प्रत्यक्ष दत्तरूप होता आणि दत्त त्याचे लाडके असं दैवत होतं. तर वासुदेवानंदांनी स्त्रियांच्या सुधारणेसाठी एक लेख लिहायला कागद घेतला आणि लेखणी उचलली आणि लेखणी कागदाला लावणार तेवढ्या दत्ताने सांगितलं, स्वामी तुमचं काम नाही, ठेवून द्या. ठेवून दिली. आता विचार करा की एवढा मोठा क्रांतदर्शी असा तो परमात्मा स्वरूप झालेला, त्यांनी काहीतरी स्त्री धर्मावरती किंवा स्त्रियांच्या सुधारणेवरती त्यांचे विचार म्हणून जे त्यांना स्फुरले असतील ते मांडायला, ते लिखाणाला सुरुवात करतात. दत्त त्यांना साक्षात सांगतात, हा तुमचा विषय नाही, बाजूला ठेवून द्या. आणि ते इतके मोठे होते की तात्काळ पुन्हा त्यांनी या विषयात ते का बरं असं आहे. एक लक्षात घ्या, पाश्चात्य देशांमध्ये आणि आपल्या देशामध्ये स्त्रियांबद्दलचे विशिष्ट दृष्टिकोन वेगवेगळे आहेत. आमच्या इथला दृष्टिकोन असा आहे की नमातु परदैवतम. माझी आमच्या घरामध्ये सगळ्यात पहिल्यांदी आई ही गुरु आहे. सगळ्या देवता या स्त्रियांसारखे. सगळं आपल्याला हे दिसेल, लक्ष्मी सरस्वती या सगळ्या त्यांची रूप आहेत असं आम्ही मानतोय. सर्व याच्यामध्ये सौभाग्यानिशी सगळे आमचे जे सांस्कृतिक सण आहेत त्या सगळ्यांचं त्याच्यामध्ये आधिक्य स्त्रियांचं आहे, आपलं नाही आहे. गौरी हे आमचं, गौरी आणि लक्ष्मी या दोन्ही आमच्या आदर्श स्त्री आहेत. ही जी गौरी आहे हिची 2 आम्ही हळदी कुंकू करतो, श्रावण गौर आणि चैत्र गौर. आणि याच्यात या ज्या गौरी असतात यात सगळ्या यांचंच काम असतं सगळं आपल्या भक्तीला. तात्पर्य हे आमच्या भारतीय जीवनामध्ये स्त्री ही शक्ती आहे. तिला आम्ही नक्क धाकट कधी लेखलेलं नाही. याचं कारण काय तुम्ही लक्षात घ्या. याचं कारण तुम्ही आणखीन मागे जा म्हणजे तुमच्या लक्षात येईल. ब्रह्मदेवाच्या शरीरातून एकाच वेळी स्त्री आणि पुरुष बाहेर पडले.
पू या शब्दाचा अर्थ आहे पृथ्वी. याला आनंदित करणारा राजर्षी हा जो स्वयंभू मनु आणि शतरूपा हे दाम्पत्य पहिल्यांदी बाहेर पडलेलं आहे. याच्यात कुणीही धाकट नकट नाही. हे जे समानतेचं वारं आमच्या बरोबरीने आम्ही यांना लहान मानतो ते यांना मोठं मानतात असा काहीही भाव इथे नाही. आमच्या इथे ब्रह्मवादिनी स्त्रिया झाल्या आहेत. गार्गी आहे, मैत्री आहे, अनसूया आहे, लोपामुद्रा आहे, का अदिती आहे, या ब्रह्मवादिनी स्त्रिया. आमच्या इथे आपल्याला असं दिसेल कोणत्याही पुरुषाने, दिव्य पुरुषाने आईला धाकटं देखलंय आणि आईची उपेक्षा केलेला असा इतिहास नाही. मग तो श्रीकृष्ण परमात्मा असो, वामनास आदित्य असो की शिवनृपती छत्रपती शिवराया असो. त्याच्यामुळे आपण या पाश्चात्य विचारांच्या वैचारिक लाटांनी आपण गोंधळून जाऊन वेड्यासारखे आपण त्याला काय म्हणतात की स्त्रियांचं आसन आम्ही मोठे काही नाही. आणि मंत्राबाबत फक्त फरक काय झाला मी तुम्हाला परवाही सांगितलं. काही वैदिक मंत्र स्त्रियांच्या शरीर रचनेच्या दृष्टिकोनातून दीर्घकालांनी त्यांच्या स्पंदनांचा जो आमच्यावरती आघात होतो म्हणून त्यांच्या शारीरिक आरोग्यासाठी त्यांना प्रतिबंधित केले. त्यांना कळत नाहीत म्हणून प्रतिबंधित नाही केलेले. कारण आमच्या इथली जी परंपरा आहे वैदिक परंपरा ही मौखिक परंपरा आहे. हजारो वर्षांपासून मंत्र एका मुखातून दुसऱ्या मुखात अशा परंपरेने आलेले आहेत. आमचे पुस्तकातून मंत्र वाचलेले नाहीये. ज्या वैदिक परंपरा आहेत त्या सगळ्या परंपरा अशा आणि ह्या वेद पाठशाळांमध्ये स्वरांसह उदात्त अनुदात्त असे आलेले आहेत यांच्याशी. आणि आमच्या अद्यतन आम्हाला आदरणीय असलेले जे आमचे वरदानंद गुरु आहेत त्या वरदानंद गुरूंनी आम्हाला सांगितलेलं आहे की सर्व सूक्त स्त्रियांनी म्हणू नये. श्री सूक्ताला पर्यायी स्तोत्र आहे कनकधारा स्तोत्र. कनकधारा स्तोत्र शंकराचार्यांनी केलेलं आहे. त्याची मी तुम्हाला संध्याकाळी आज हे सांगेन. अतिसुंदर कथा आहे. अशा अनेक स्तोत्र स्त्रियांनी जरुरीने. आणि एक लक्षात घ्या, माझ्या अगोदरची पिढी, माझी आई, तिची आई, तिची आई, हे लोक तुमच्या इतके कदाचित शिकलेले नसतील पण हे लोक अत्यंत हे होते, कणखर लोक होते. आपल्या जरा आठवा आपली आई आणि आजी. तुम्हाला असे ढेचेपेचे लोक नाही आहेत की वेलदोडा खाल्ला की थंडी झाली आणि केळ खाल्लं की अशी लोक नव्हते. 80व्या वर्षी कणखरपणे कामं करत होते, ठणठणीत रीती राहत होते. आणि 1 आणि 2 नाही 13 पोरं होत होते. 13 पोरं होऊन त्यांच्यात तिथे एक पोरगी झाली. माझ्या सुनेला पोरगा झाला की तिची प्रकृती बिघडते, तिचं असं होतं तिचं तसं होत. अरे अरे हे काय प्राणी, आम्ही समृद्ध खातो, समृद्ध पितो, समृद्ध घरात राहतो. ते अर्धपोटी घरामधून आम्ही बाहेर नाही पडलेलो. कुठेतरी आपल्या जीवनाचा जो आधार आहे याचं मागचा तर तुम्ही कारण शोधा बरं. कारण शोधायला गेला तर लक्षात येईल तुम्हाला. माघस्नान, कार्तिक स्नान, उपवास, कष्ट, शारीरिक कष्ट, मानसिक कष्ट, दारिद्र्याशी झगडणं, या सगळ्यातून त्यांनी स्वतःला काटकाने कणखर केलेलं आहे. आणि आम्हाला काय झालेलं माहिती आहे, आम्हाला सर्व गोष्टी ऐकत्या सगळं, म्हणजे अगदी प्रेशर कुकर पासून तर वॉशिंग मशीन पर्यंत सगळं ऐकत काही आम्हाला तरी होणार. ही जी मी माझ्या आत्याची गोष्ट सांगतोय, माझ्या आत्याला 13 अपत्य झाली, ठणठणीत होती आत्या शेवटपर्यंत. एक टीम पूर्ण क्रिकेटची. हे आहे की नाही, काय मी काय खात होत्या त्या, काय पित होत्या, काय न्यूट्रिशियस होतं त्यांचं फूड. पण आपण आता पाहतो की आता आपण इतकं तक्रारू झालो की काही हेच नाही होत. नाजूकपणाचा कळस झाला. कुठेतरी अंतर्मुख विचार करतो. कारण काय, त्यांच्या दिनचर्येत त्यांचं आरोग्य आहे. मी तुम्हाला हे सांगण्याचा हेतू आहे, त्यांच्या दिनचर्येत आरोग्य आहे. माझी आई दरवर्षी कार्तिक स्नान करायची, म्हणजे सूर्योदयाच्या आधी स्नान होऊन तिची पूजा होऊन जायची. आम्ही हळूहळू मला काकडा ती मी दुराईत ऐकायचा.
उठी उठी वा पुरुषोत्तमा. मग आम्ही शाळेतल्या धाकाने उठायचं. म्हटलं आमचं ओरडणं ऐकल्याशिवाय उठायचंच नाही. आईला तर तुम्हालाच नाही. आपण वडील ज्यावेळेला आपल्याला सुंदर शिव्या द्यायची त्यावेळेस. त्यामुळे भक्तराज महाराज आपल्याला काय आवडतात, एकदम म्हटल्यासारखे वाटतात. प्रेमळ बिमळपणा आपल्याला पोचलाच नाही कधी आयुष्यात. त्याच्यामुळे काय झालं, आपली प्रकृत्या चांगल्या राहिल्या, आपण ठणठणीत राहिलो. गरीब होतो पण दिनमाने नव्हतो. गरीब होतो पण दिनमाने नव्हतो. ही जी काही आपल्या दिनचर्येचा अभ्यास करायचो, काहीतरी गडबड आपली होऊन राहिली. या याच्यामध्ये त्याने मग म्हणून त्यांनी स्त्री धर्माबद्दल सांगितलं. त्याने आता पहा, स्त्री धर्माचं मी एक एक दोन वाक्य वाचतो, जास्त वाचत नाही. त्यांनी मानव धर्म सांगितलेला आहे. त्यांनी सांगितलेलं आहे अजन्मा भगवान सर्व धर्माचं मूळ आहे. मानवामध्ये काय काय असावं असं परमात्म्याला अपेक्षित आहे. मानवात सगळ्यात पहिल्यांदा असं असावं की तो सत्यनिष्ठ असावा. इथेच तर आम्ही पहिल्यांदाच आमचं त्यांचा डिफरन्स ऑफ ओपिनियन. त्यांनी आमच्याकडून सत्यनिष्ठ अपेक्षायची ना आम्ही सत्यनिष्ठ नसायचं. दुसरं ते म्हणजे दयावान असलं पाहिजे. आपण तपश्चर्या करायला उत्सुक असलं पाहिजे. सर्वतोपरी शुचिता असली पाहिजे आपल्या वागण्यात, बोलण्यात, करण्यात. कायामान वाचा मानस तितिक्षा असली पाहिजे. योग्य अयोग्य विचार असला पाहिजे. इंद्रियांचा संयम असला पाहिजे. त्याग असला पाहिजे. स्वाध्याय असला पाहिजे. रुजुता असली पाहिजे. संतोष असलं पाहिजे. महात्म्यांची सेवा करायला उत्सुक असलं पाहिजे. भोगापासून निवृत्ती असली पाहिजे. आणि अशा अनेक गोष्टी त्याने दिलेल्या आहे. श्रीकृष्णाच्या लीलांचं श्रवण, कीर्तन, स्मरण, सेवा, पूजा, नमस्कार, दास्य, सख्य, आत्मसमर्पण हे संबंध मनुष्याचे धर्म आहे. धर्मराजा ब्राह्मणाची 6 कर्म आहे. मी काल जे तुम्हाला सांगितलं, आपण कोणीही स्वतःला ब्राह्मण म्हणवून घ्यायला पात्र नाही असं मी काल तुम्हाला बोललो. कारण काय, ब्राह्मणाचे त्यांनी सांगितलेले धर्म आहेत अध्ययन, अध्यापन, दान, प्रतिग्रह, यज्ञ करणं आणि यज्ञ करवणं. या सगळ्यांचा आमच्याशी सुदूर संबंध उरलेला नाही. त्याच्यामुळे आम्ही नाममात्र आहोत. प्रजेचं रक्षण करणं क्षत्रियाचा. स्त्रियांचे धर्म असे आहे पतीची सेवा करणे. खरं वाटतं, खोटं वाटतं, बरोबर वाटतं, चूक वाटतं, पती कसाही असो त्याची सेवा करणे. पतीशी अनुकूल वागणे, पतीच्या आप्तांना प्रसन्न राखणे हे स्त्री धर्म म्हणून सांगितले. सडा संमार्जन, घराची स्वच्छता, मनोहर वस्त्राभूषणांनी शरीर अलंकृत करणं, घरातली उपकरणं स्वच्छ ठेवणं हे साध्वी स्त्रीचं लक्षण आहे. मी लक्षण वाचताना माझ्या समोरच्या 2, 4, 5 साध्वी स्त्रिया सुंदर ध्यानात गेले. कारण असं आहे की त्यांचा फारसा संबंधच नाही आहे. बरं, पहिली गोष्ट मिळेल त्यात संतुष्ट राहणे ही प्रत्येकाने आपल्याला मनानं सवय लावावी. प्रत्येक वस्तूबद्दल लोभ न करणे, सत्य आणि प्रिय बोलणे. आणि अशा ज्या स्त्रियांना आमच्या घरामध्ये गृहलक्ष्मी गृहे गृहे असं म्हटलंय. आमच्या घरामध्ये स्त्रीला लक्ष्मीचं स्थान आहे. आमच्या घरामध्ये, आमच्या संस्कृतीमध्ये यत्र नार्यस्तु पूज्यन्ते रमन्ते तत्र देवता. जिथे नारीची उपेक्षा होते तिथे देवता रमणार नाही. नारीला ज्या ठिकाणी त्रास होतोय, उपेक्षा होते. आणि हे बघा, हे जे सासू सुनांचं जे सनातन नातं आहे ना, हे आजचंच नाही आहे. वासुदेवानंद सरस्वती महाराजांसारखी दत्तमूर्ती पण त्यांच्या आईने त्यांच्या सुनेबद्दल तक्रारीच केल्या आणि दोघींचं पटलंच नाही. दादा आळंदी दादा घरात राहूच राहा घराघरात. आणि नाही तर घरामध्येच आपल्याला आपली खोली जी आहे ना, हाच आपला आश्रम आहे. आपल्या खोलीत आपले देव, आपली स्मरणी, आपलं आसन, आपलं शयन, आपलं पाणी. तिथे टी व्ही नको बरं का आपला. त्याचे दरवाजे लावून आपला कारण मुलांचा टी व्ही वेगळा, आमचा वेगळा असतो दोघांचा. असे प्रकार मी हात जोडून सांगतो. म्हणजे आपण काय कशातनं काय सोय काढून घेऊ. आपण अतिशय बुद्धिमान लोक आहोत. त्यामुळे देव सुद्धा थकला आपल्या पुढे सांगून सांगून. तर त्याच्यामध्ये टी व्ही नका. कारण लक्षात ठेवा, टी व्ही हा तुमचं चित्त विचलित करणारा मायावी राक्षस आहे.
मायावी राक्षस. त्याच्यामुळे त्याच्या नादी जास्त राहू नये. त्या आपण आपलं स्वतंत्र आपलं हे राहावं आणि त्याच्यामध्ये आपली दिनचर्या आपण आखावी. सकाळी उठून किती वाजता मी काय वाचेन, मी काय पूजा, मला 3 जप करायचे. मला 1 जप ओम नमो भगवते वासुदेवायचं तो मी केव्हा केलं, मला विष्णू सहस्रनाम केव्हा वाचेल. माझी दिनचर्या ठरवण्याचा पूर्ण अधिकार माझा आहे. आणि घरात राहून घरात न राहिल्यासारखा कमलपत्रासारखा मी वेगळा राहील. मग आणि जेवायच्या वेळेला मला बोलावतील तेव्हा जाईन. तू कशाची भाजी केली आहे, तू काय केलेलं आहे. एक लक्षात घ्या, ज्या म्हाताऱ्याचं घरात सगळ्यांशी भांडण आहे तो काही खरा नाही, चांगला नाही आहे. माझं माझ्या नातीवरही प्रेम पाहिजे, सुनेवरही प्रेम पाहिजे, बायकोवरही प्रेम पाहिजे, नातवावरही प्रेम पाहिजे, पोरावरही प्रेम पाहिजे. तुम्ही प्रिय पाहिजे हो लोकांना. नाहीतर म्हणजे तुम्ही आल्याबरोबर सुनेच्या कपाळावर आठ्या आणि आमची नात आम्हाला सांगायची की बाबा आबा मला अमुक पाहायचं आहे. तर मला हे ओळखलं पाहिजे की आता तिचं पाहण्याचे दिवस आहेत, माझे पाहण्याचे दिवस नाही. तर माझं तिथं काही लोकांचं नातवाशीच भांडणं होतं टी व्ही पाहण्यावर. त्यांना अमुक पाहायचं असतं, तिला तमुक पाहायचं असतं. मी तुम्हाला हे प्रॅक्टिकल सांगतो. हे याच्यातून आपल्याला जर बोध घ्यायचा असेल, माझं उद्दिष्ट काय आहे, माझी काया वाचा मनोभावे मी आता देवाच्याकडे जायचं. माझ्या मनाला, माझ्या बुद्धीला, माझ्या कानांना, माझ्या वाणीला, माझ्या हाताला, माझ्या पायांना मला हे शिकवायचं आहे. यद यद कर्म करो मी तत्तदाखिलं शंभो तव. हे जर खरंच करायचं असेल नसेल तर माझं काही म्हणणं नाही. बरं, काही म्हातारे मला असे दिसतात की जे बिचारे पाणीपुरी खात असतात चौकामध्ये. त्यांच्या बिचाराच्या वासना नाही थांबल्या. घरात आता कोणी विचारत नाही. सून वगैरे अजिबात आहे. सोन्याचा धाकच असतो, सोन्याचं प्रेमबित नाही आहे. सोन्याचा धाक असतो. तुम्हाला अजून आल्या नाही तोपर्यंत करून घ्या. जेव्हा येईल तेव्हा सांगा प्रामाणिकपणे. 90% लोकांना सोन्याचा धाक असतो सासू सासऱ्यांना. ते दिवस संपत की सासवांचा धाक सोडणार नाही. आणि त्याच्यात नवल काही नाही. त्याच्यामध्ये काय आहे, आपण हे ओळखलं पाहिजे. काळाची पावलं ओळखली पाहिजे, काळाचा संदेश ओळखला पाहिजे. आणि जगाला मला सुधारायचं नाही, मला सुधारायचं. जगाला सुधारण्याचा मी ठेका घेतलेला नाही, मला सुधारायचं आहे. असं म्हणून मी जर परमात्म्याला मागितलं, परमात्मा मला सुख देतो, आनंद देतो. आणि मी गोकुळात राहतो. तुमचं घर गोकुळही आहे आणि तुमच्या घरामध्ये तुम्हाला स्मशान वैराग्य हवं अशी पण स्थिती आहे. 4 जणांचे 4 तोंड चारीकडे असणं म्हणजे घर नाही. घर त्याला म्हणायचं की कोणीही तरी आलं तरी त्याला पाणी विचारलं जात आहे, कोणीही आलं तरी त्याला यावसा म्हटलं जात आहे, त्याचं नाव घर आहे. मला माहित नाही भाऊ, ते नाही भेटणार आहे म्हणला असं म्हणून सुन तर चालली गेली. भाग्यवान लोक आहेत अजूनही, चांगले लोक आहेत घरामध्ये, अनेक लोक. आणि आपल्याही घरामध्ये सगळं चांगलं आहे. पण चाललो कुणीकडे आहो, चाललोय ती वाट मात्र जरा विनाशकारी आहे. पुढे बघा, यतिधर्माचं त्यांनी हे केलेलं आहे. आणि गृहस्थाचे सदाचार सांगितले. देवर्षी नारदांना ते विचारतात, माझ्यासारख्या गृहासक्ताला परिश्रम न करता गृहस्थ पदवी कोणत्या साधनाने. लक्षात ठेवा, सर्वात सुंदर जर कोणता आश्रम असेल, मी काय सांगतो तो गृहस्थाश्रम आहे. सर्वात सुंदर, सर्वात आदरणीय, सर्वात उचित, सर्वात योग्य असा जर कोणता आश्रम असेल तर तो कोणता आहे, गृहस्थाश्रम आहे. लक्षात ठेवा. या गृहस्थाश्रम हा बॅलन्स करतो जीवनाला. वानप्रस्थाश्रम ही अगतिक अवस्था आहे. वानप्रस्थाश्रमात तुम्हाला त्या आश्रमाला शरण झाले आहात तुम्ही, गत्यंतर नाहीये. गात्र थकली आहे, परिस्थितीला तुम्ही शरण चाललेले आहात, परिस्थितीत ॲडजस्टमेंट करणार आहात. हे तुमचं अगतिकपणाचं लक्षण आहे. गृहस्थाश्रमामध्ये तुम्ही राजी आहात. आणि गृहस्थाश्रम आदर्श गृहस्थाश्रम कोणाचा जर असेल असं माझ्या दृष्टीने मला विचारलं तर संतांमधलं मी सांगतोय एकनाथ महाराजांचं. ज्ञानेश्वर माऊली ही तुमच्या माझ्या कवेतली बाब नाही. ज्ञानेश्वर म्हणजे उंच आकाशातला सूर्य. तुकाराम महाराजांनी संसार केला नाही. तुकाराम महाराजांची बायको अति प्रेमळ होती, पण संसार कधी केला. त्यामुळे समर्थ रामदास स्वामी बोहल्यावरून पळाले, मला शक्य झालं नाही.
त्याच्यामुळे त्यांची मी कास धरवू शकत नाही. मी कास धरीन किंवा मला आदर्श वाटेल असा एकमेव द्वितीय संत कोणी असेल तर तो कोण आहे? संत एकनाथ आहे. आयुष्यात हे बा, आणि लक्षात ठेवा, गृहस्थाश्रमामध्ये सगळ्या प्रकारच्या विपरीत परिस्थितींमधून आपली तितिक्षा, आपली भक्ती आणि आपलं चारित्र्य हे सांभाळून ठेवून जगण्याचा उत्तम आणि आदर्श असेल तर ते गृहस्थाश्रम, हे लक्षात घ्या. म्हणजे आणि या गृहस्थाश्रमामध्ये संन्यासालाही आपण पूजा करू शकतो, संतांचीही आतिथ्य करू शकतो. आप्त, संत, गृहस्थ, संन्यासी सगळ्यांचा आश्रय देत आहे. वटवृक्षाखाली जसा तानेला, भुकेला आणि उन्हाने तापलेला जीव येतो तसा गृहस्थाश्रम, म्हणून धन्य गृहस्थाश्रम असं म्हटलेलं आहे. आणि याच्याकडे तुम्हाला असं याच्यावरती सुंदर हे मिळू शकतं. पहा पुढे त्याने सांगितलं, त्या गृहस्थाश्रमात त्याने म्हटलेलं आहे, युधिष्ठिरा, मनुष्याने गृहस्थ धर्मानुसार कार्य करावं आणि एकच फक्त लक्षात घ्यायचं आहे, जे जे तुम्हाला मिळणार आहे ते भगवंताला अर्पण करा. एकही गोष्ट अशी करू नका जीवनामध्ये की जी तुम्हाला मिळालेली तुम्ही भगवंताला अर्पण न करता तिचा स्वाद घेतलाय. स्वाद म्हणजे उपभोग. कपडे जरी आणले ना तरी देवासमोर ठेवा, त्याला कुंकू लावा, देवा तुझ्या कृपेने मी कपडे घालू शकतो. अन्न, वस्त्र आणि धन हे तो अवघे दैवाधीन, हे कधी विसरू नका. तो आपल्याला देतोय आणि आपल्याला हे करतो. पुढे त्याने सांगितलंय, आई बाप आणि गुरु यांना त्याने काय सांगितलं लक्षात घ्या. बरं सुंदर म्हटलेलं आहे, जास्ती करता खटाटोप आणि लोभ करता करता आपण अनित्य आणि दुराचाराला लोभी बळी पडतो. आपली भोग सामग्री कुत्रे, पापी लोक आणि चांडाळ यांच्यामध्ये वाटून घ्यावी. आपले आईबाप आणि गुरु यांना सुद्धा मारून आपल्या स्त्रीला आपले प्राण देण्याला मनुष्य तयार असतो. इतका तो स्त्रीच्या अधीन होतो. मी लहानपणी एक गोष्ट माझी वाचली होती, ती माझ्या चित्तावरती इतकी कोरड्या गेली. एक अमरावतीला अंबादेवीच्या देवळामध्ये कीर्तनं व्हायची. तुम्हाला माहिती आहे ना, आमच्या त्या नामवंत कीर्तनकारी आणि त्याचे काही लक्ष्मणभाऊ निजामपूरकर आणि मुरलीधरभाऊ निजामपूरकर नावाचे विख्यात कीर्तनकार होऊन गेले. श्याम मुरारी निजामपूरकर त्यांचा मुलगा आज आहे पुण्यामध्ये. त्यांनी एकदा गोष्ट सांगितली, स्त्रीच्या अधीन किती मनुष्य होतो. आणि ती गोष्ट त्यांनी गोड गोष्ट सांगितली. त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे की त्या माणसाला त्याच्या बायकोनी काय सांगावं, तुझ्या आईचं काळीज मला आणून दे. आणि तो मनुष्य जातो, आईला छातीमध्ये मारतो आणि त्याचं काळीज घेतो, बायकोला आणून देतो. आम्ही रडलो हो ही गोष्ट ऐकून. इतकं दुष्टपणा माणसामध्ये येतो, इतका दुष्टपणा. मला आश्चर्य. म्हणजे असं काय सांगा, मनुष्य एकदा क्रूर झाल्यानंतर त्याचं क्रूरत्व कोणत्या स्तराला जाईल त्याला काही मर्यादा नसते. म्हणून त्याने सांगितलं की हे जे शब्द आहेत तिथले की आईबाप आणि गुरु यांना मारून स्त्रीला आपले प्राण सुद्धा देण्याला मनुष्य तयार होईल. अशा स्त्रीवर त्यांनी ममता ज्यांनी स्त्री असेल त्यांनी त्याला आजीचं कधी भेटणार नाही, परमात्मा कधी त्याला भेटणार नाही. आणि दुसरं त्याने सांगितलंय, यथाकाली त्यांनी जे सांगितलं ते तुम्हाला सांगतो बरं. यथाकाली माता पिता यांचं महालय श्राद्ध करावे. जर तुम्हाला दरवर्षी श्राद्ध करणं शक्य नसलं तर पितृपंधरवाडा नावाचा एक लहानसा कालखंड आपल्या जीवनात येतो. प्रौष्ठपदी पौर्णिमा झाली, अनंत चतुर्दशी नंतरची पौर्णिमा म्हणजे प्रौष्ठपदी पौर्णिमा. त्याच्यानंतर तर तिथपासून तर आश्विन शुद्ध प्रतिपदेपर्यंत, आश्विन शुद्ध पक्षी अंबा बैसरी सिंहासनी, नवरात्रात अंबा सिंहासनावर बसते. या 15 दिवसामध्ये एक एक तिथी येते, ती पितरांची असते. त्या दिवशी त्यांना त्यानिमित्त तुम्ही काही दान करा, काही करा. पितरार्थ अक्षय तृतीयेला जसं उदककुंभ देतात तसं ते. स्त्रियांचं पुंसवन, अपत्यांचे जातकर्म संस्कार, वार्षिक श्राद्ध ही आणि मांगलिक कर्म याच्यामध्ये दान आणि शुभकर्म करावे. हो, अगदी मला आठवणीने तुम्हाला सांगतो मी आणि हात जोडून तुम्हाला सांगतो की मग मी तुम्हाला त्याचा अर्थ समजावून देईल. मंत्र पुष्पांजली प्रत्येकाला नीट नेटकी आलीच पाहिजे. मंत्र पुष्पांजली ही आमची प्राचीन काळातली राष्ट्रीय प्रार्थना आहे. ज्या भावनेने आम्ही वंदे मातरम म्हणतो आणि ज्या भावनेने आम्ही जनगणमन म्हणतो
सर्व भारत राष्ट्र म्हणताना जनगण मन हा आमचं राष्ट्रगीत संपूर्ण भारतवर्ष म्हणतो ना. का तिथे काय कोणी लहान मोठे आहेत, एक झेंडा आहे आणि त्याच्या पुढे उभं राहून आम्ही जनगण म्हणून आम्ही ध्वजवंदना करत असतो ना. तसं हे वैदिक प्रार्थना आहे, ही सर्वांनी म्हणायची. या वैदिक प्रार्थनेमध्ये तुमच्या कुटुंबाचा, तुमच्या व्यक्तीचा, तुमच्या मुलाबाळांचा, तुमच्या राष्ट्राचा, तुमच्या राष्ट्रातल्या सगळ्या संपत्तीचा, सगळ्यांचा या ठिकाणी कल्याण आणि उत्कर्ष मागितलेला आहे परमात्म्याला. यज्ञेन यज्ञमयजन्त देवास्तानि धर्माणि प्रथमानि आसन्न. आणि शुद्ध उच्चार करा तुम्ही. गडबड गुंडा करून आपल्याला ना देवाला ठकवायचं ना आपल्याला फसवायचं स्वतःला. आणि त्याचा अर्थ मी तुम्हाला सांगितलं समजून प्रत्येकाला आला पाहिजे. संस्कृत तुमच्या बापाच्या बापाची बापाची भाषा आहे, आईच्या आईच्या आईची भाषा आहे. कधी विसरू नका, संस्कृत हे तुमचं विरासत मध्ये मिळालेलं धन आहे. मराठीची आई अपभ्रंश, अपभ्रंशाची आई प्राकृत, प्राकृतची आई संस्कृत. कोण आहे मग? तुमची पणजी आहे. हे मराठीचा प्रोफेसर सांगतोय. तुम्ही आज हे बोलता, हा मराठी बोलता, हा या मराठीचं पूर्व रूप आहे महाराष्ट्रीय अपभ्रंश. महाराष्ट्रीय अपभ्रंशाचं महाराष्ट्र प्राकृत, महाराष्ट्र प्राकृताच्या अगोदर. आणि ॲट ए टाइम आपल्या इथे 4 भाषा चाललेल्या होत्या एकाच वेळेला, अशाच चालत आले. आज सुद्धा आपल्याला असं लक्षात येईल, एकाच वेळेला वैदिक भाषा चाललेली आहे, एकाच वेळेला पाली भाषा चाललेली आहे, प्राकृत भाषा चाललेली आहे, देशभाषा चाललेली आहे. आणि या सगळ्या प्राकृत भाषांचं मूळ गंगोत्री संस्कृत आहे. संस्कृत शब्द कसा आला? संस्कृत नाव नाही आहे भाषेचं. संस्कृत नाव भाषेचं अगोदरचं रूप आहे देववाणी, गिरवाण वाणी. हिच्यावरती पाणिनी नावाच्या व्याकरणकारांनी व्याकरणाचे संस्कार केल्यामुळे हिला म्हटलं संस्कृत. तुम्हाला जर त्याच्या रात्रीची झोप असेल तर पडा, खरंच तुम्ही झोपून गेला. दुपारी आनंदात राहाल अशी आशा आहे. म्हणजे आता झोपले तर बरं, परंतु म्हणजे काय इथे बसून जर तुम्ही झोपल्या तर प्रेरणा घेणारे अनेक शिष्य तुम्हाला मिळतील. म्हणून तुम्ही इथे झोपू नका हे म्हणतो. आणखीन काही आनंदाने तुम्ही जाणतो रात्रभर त्यांना जागरण झालंय. पुढे पलीकडे त्यांनी मोक्ष धर्माचं देवचन केलेलं आहे. आणि असं त्याला सांगताय, एक लक्षात घ्या तेव्हा, तसं गीतेने 3 शब्द जन्माला घातले, कर्म, अकर्म आणि विकर्म. किम कर्म किम कर्मेति कवयोप्यत्र मोहिताः असं भगवद्गीता म्हणते. तसं भागवत सांगतंय, धर्म, विधर्म, स्वधर्म आणि परधर्म 4 शब्द भागवत सांगताय. त्याचे अर्थ आपल्याला समजून घेतले पाहिजे. हे बा, धर्माला जो बाध आणतो तो विधर्म आहे. धर्माला दुसऱ्या लोकांचे धर्म आहे त्याला परधर्म म्हणतात. पाखंड किंवा दंभ म्हणजे उपधर्म आहे. आणि शास्त्रवचनांचा चुकीचा अर्थ काढणं हा छल आहे. आणि आपल्या वर्णाला विपरीत असा तो धर्म आहे, तो आभास आहे. आता तुम्ही विचार की धर्म म्हणजेच काय? धारणा धर्ममित्याहु ही धर्माची व्याख्या आहे. धर्म याचा अर्थ असा, तुमचा आता शरीर धर्म हा शब्द लक्षात घ्या. शरीराला नीटनेटका ठेवणारा जो माझा आचार तो शरीर धर्म आहे. मी वेळेवर खाल्लं पाहिजे, हवं तेच खाल्लं पाहिजे, हवं तितकंच खाल्लं पाहिजे, ते नीटनेटकं पचलं पाहिजे, त्याचं रक्त झालं पाहिजे, त्याने मला तेज आलं पाहिजे, शक्ती मिळाली पाहिजे, ऊर्जा मिळाली पाहिजे, अशा अन्नाचे माझे घटक असले पाहिजे, माझ्या खाण्याची वेळ निश्चित असली पाहिजे. वाटेल तसं वाटेल तेव्हा भूक नसताना मी वशू चरतात तसं चरलं नाही पाहिजे. माझ्याजवळ सुंदरशा हे काय त्याला म्हणतात सत्वयुक्त आहार माझा असला पाहिजे. हे काय हा सगळा? तर माझे सारे शरीर धर्म योग्य राहतील. मला शरीर नीट ठेवायचं आहे, प्रातःकाली मला स्नान केलं पाहिजे, मला व्यायाम केला पाहिजे, मला हे केलं प्राणायाम केला पाहिजे, माझ्या दिनचर्येत निसंशय माझे फरक आणले पाहिजे, स्वाध्याय केला पाहिजे, योग्य काय ते ठरवलं पाहिजे, जे आवश्यक आहे तेच वाचलं पाहिजे. हे सगळं मी ठरवतो आणि मी तरतरीत राहतो.
म्हणजे तुमच्या एक लक्षात आलं का, मी अखंड जर भागवत करून राहिलो तर मला नीटनेटकं राहणं हा माझा पहिला धर्म आहे. शरीर माध्यम खलू धर्म साधनम. शरीर माध्यम, त्याच्यामुळे शरीराला धर्मक्षेत्र आहे. हे काय आहे? धर्मक्षेत्र. हा देह. आणि हे मी म्हणत नाहीये, भगवद्गीता म्हणते. भगवद्गीतेचा 13वा अध्याय किमध्यात्मम. याचा अर्थ विचार पहा. म्हणजे बघा, तुम्ही पाणी तिला पाहिजे, तुम्ही काय चिंतित होता? आपली ही जी काही रीत आहे ना, कुठं वाजलं की आपण सगळं तिथे पाहतो. तर नाही ते घेऊन घ्या पाणी तुम्ही. म्हणजे पण कुठेतरी एकदा मनाला थोड्या वेळाने तुम्हाला विचारलं तर विसरून जाल तुम्ही. मी एवढं कळकळी काय सांगतो तुम्हाला की शरीराला तसा हा शरीराचा धर्म आहे, तसा वर्णाचा धर्म आहे, तसा व्यक्तीचा धर्म आहे, तसा समष्टीचा धर्म आहे, तसा वृत्तीचा धर्म आहे, तसा आश्रमाचा धर्म आहे. तुम्ही जर शिष्य झाला असाल तर शिष्याचा धर्म आहे, सत्शिष्यचा धर्म आहे. तुम्ही गुरु झाला असाल गुरुचा धर्म. असे अनेक धर्म आहेत. धर्म म्हणजे हिंदू धर्म नाही. धर्म म्हणजे हिंदू, मुस्लिम, पारशी, शीख, बौद्ध या धर्मांना संकेत नाहीये. धर्म तुमच्याशी निगडीत आहे. तुम्ही जर सून असाल तर सुनेचा धर्म आहे. तुम्ही जर पत्नी असाल तर पत्नीचा धर्म आहे. तुम्ही आई असाल तर आईचा धर्म आहे. तुम्ही बहीण असाल तर बहिणीचा धर्म आहे. तुम्ही भाऊ असेल तर भावाचा धर्म आहे. अशा अनेक धर्मांनी आपण सगळेजण एकमेकांशी अनुबंधित आहोत. अनेक धर्मांनी. जर मी एखाद्या बाईला, मुलीला म्हटलं की तू माझी बहीण आहे आणि ती मला रक्षा बांधते, आयुष्यभर ती माझी बहीणच राहिली पाहिजे. इतकं पवित्र तिचं माझं नातं आहे. बायको सुद्धा ही पवित्र नात्याने तुमच्या जीवनात आलेली आहे. पवित्र नात्याने. तिचं पावित्र्य मला राखणं हे माझं काम आहे. तिचा मी अखंड पाण उतारा करत गेलो, अखंड, आणि तिला एक प्रकारची उपेक्षित आणखी असं करत गेलो. ती माझ्या सगळ्या जीवनाला जर ती अनुकूल होऊन मला साह्यभूत होते तर ती माझी शक्ती आहे. असं प्रत्येकाचा धर्म, प्रत्येकाचा धर्म. आणि या धर्मामध्ये त्यांनी सांगितलं आहे की आपण दुसऱ्याच्या धर्माचं अनुष्ठान करू नये. स्वधर्मे निधनम श्रेया परधर्मान भयावह. परधर्म भयावह असतो. तो असं करतोय, ती असं करते. एक लहानसं उदाहरण सांगतो तुम्हाला मी. एकदा एक पातिव्रत्य धर्मांनी राहणारी बाई होती, अत्यंत आपल्या पतीचं, आणि तिची शेजारी होती. ती पतीला नोकरसारखे वागवायची. पतीला म्हणजे तो पत्नी धर्माने वागणारा पती होता, आणि शेजारची बाई पातिव्रत्याने वागणारी सती होती. तर एक दिवशी काय झालं माहितीये, एक दिवशी तिचा पती बाहेरनं आला. कोणाचा? या पतिव्रतेचा. आणि ही यावेळेला कांडच होती. आणि तो आल्याबरोबर तिने दरवाज्यातनं तो आला म्हटल्यानंतर तिने असंच्या असं ते मुसळ होतं ना ते सोडून दिलं. ते तसंच तसंच राहिलं. तो पती आला, त्याला ते बसवलं, पाणी दिलं, विचारलं. हे शेजारच्यांनी पाहिलं. ती म्हणाली मी असंच करते, परधर्म. आणि तिने बरं तिला कांडायचं नव्हतं तरी कांडायला घेतलं ती. आणि त्यांना सांगितलं की वेळेवर यावं. मी कांडत असताना या, उशिरा नका येऊ. नाही कांड म्हणजे झाल्यावर तर मग माझं असं कसं. आणि असं तिने केल्यानंतर स्थिती काय झाली की तिचं यत्किंचित तिकडे निष्ठाने तो घरात आला, आणि तिने असं केल्यानंतर धन्न दिशेच्या पायावरच पडलं. आणि शेवटी त्याला धावत येऊन तिचे पायाचे पाणी लागले, पट्टी बांधावी लागली, पाणी त्याचं त्यानेच प्यायला. हे परधर्म आहे. हा परधर्म आहे. परधर्मो भया. तिला झालं म्हणून याला गेल असं नाही. त्याच्यामुळे आपण या विवेकाने आपल्याला केलं पाहिजे. पुढे सगळं सांगितलंय. वैदिक 2 प्रकारची कर्म, 2 प्रकारची कर्म. कालच तुम्हाला सांगितले की प्रत्येकाला 2 बायका आहेत असं बोललो. एक सुरुची आणि एक सुनीती. तर प्रवृत्ती आणि निवृत्ती अशा 2 प्रकारची आपल्याला स्वभावतः 2 हे आपल्या वृत्ती आहेत. प्रवृत्तीपर कर्मांनी जन्मवृत्तीची प्राप्ती होते, खरी गोष्ट आहे.
लक्षात ठेवा, जन्मभर तुम्ही जी कर्म प्रवृत्त होऊन करता हा सांसारिक प्रापंचिक, त्यांनी जर तुम्हाला काही मिळणार असेल तर फक्त स्वर्ग किंवा नरक मिळणार आहे. पण जन्मभर जी निवृत्तीने कर्म करणारा, निष्कामतेने कर्म करणारा, त्याने तुम्हाला मुक्ती मिळणार आहे, त्याने तुम्हाला भगवंत मिळणार आहे. हे कदापि विसरू नका. म्हणजे मी जर तुम्हाला असं सांगितलं तर तुम्ही मला हसू नका, पण आमचं भागवत आम्हाला असं सांगतं की जेवढा काळ तुम्ही इथे त्याच्या संत श्रवणामध्ये भगवंताच्या घालवला तोच तुमचा सार्थक काळ आहे. जेवढा काळ तुम्ही प्रपंचाच्या सेवेमध्ये घालवता तो व्यर्थ काळ आहे. म्हणून ऐकायला मोठं विचित्र वाटतं. हे तुम्हाला म्हणायला होतं का इथे बसून, घरी कोण करतं वगैरे वगैरे, मला इतकं माझ्या माऊल्या मारतील की मी पुन्हा सांगेल की येऊ नका, दुपारी येऊ नका असं सांगेल. परंतु जे याच्यात सांगितलंय ते की याचं कारण काय होतं विचार करा बरं. भगवंतानी गोपींना रासक्रीडेत बोलावलं, जे आपण आता जाणार आहोत. ही अतीव नाजूक आणि अतीव पवित्र अशा प्रकारची घटना आहे. आणि तुम्ही सर्वजण यांच्या सगट, तेही गोपी आहेत, तुम्ही गोपी आहे आणि मी पण गोपी आहे. आपण कुणीही नर नाही. एक गोड गोष्ट सांगतो की तुम्हाला लक्षात येईल. एकदा माझी मीराबाई ही वृंदावनला गेली. मेरे तर मेरे तो गिरीधर गोपाल दुजान कोई, अशी ती राजकन्या होती. पण तिने परमात्म्याला माळ घातली होती, परमात्म्याशी लग्न केलं होतं. त्यांची ती दासी होती. ही फिरत फिरत वृंदावनला ज्यावेळेला तीर्थयात्रा करत गेली त्यावेळेला ही तिने आपल्या आपले जे शिष्य दासी वगैरे होते त्यांना असं सांगितलं की या वृंदावनाच्या परिसरामध्ये कोणी जर साक्षात्कारी संत वगैरे असतील तर त्यांची माहिती काढून आणा, आपण त्यांच्या दर्शनाला जाऊ. लक्षात ठेवा, ज्या वेळेला तीर्थयात्रेला जाता त्या वेळेला तीर्थयात्रेला जाऊन तिथे भोज्याला हात लावल्यासारखं जाऊ नका. कमीत कमी 3 दिवस राहा, कमीत कमी 3 दिवस राहा. आपली स्थिती काय आहे माहिती आहे का, आत्ता पोचतो मग सकाळची आरती करून दुपारची गाडी घेतली आणि चालली परत. असं नाही करू. तीर्थयात्रेला तुम्ही जाता आहात, तुम्ही साईट सीइंगला नाही जाता. 2 शब्द वेगळे आहेत. तुम्ही ऋषिकेशला जाता, तुम्ही हरिद्वारला जाता, मुनिकिरेतला जाता. झुळझुळ गोड अशी गंगा वाहते, त्याच्या काठावरती तुम्हाला सांगतो. तुम्ही उत्तर काशीला जाता. उत्तर काशीला तुम्हाला मी काय सांगू, आमच्या सद्गुरूंचा दादा आले आमचे, काय मी सांगतो तुम्हाला. उत्तर काशीला दादा आले. मी यांना का बरं हे करतो माहिती आहे का, अरे नाथ माझ्या भक्ताची पृथ्वा आम्ही गंगेवर तपासली. काय भाग्यवान. आणि दादांना म्हणत दादा तुम्ही या. मग वरदानंदांची दादांची भेट झाली आहे, सुंदर. वरदानंदांनी दादांना नमस्कार केलाय, दादाने म्हटलं वरदानांना नमस्कार केलेला आहे. असा सुंदर दादांच्या भेटीचा सोहळा आहे. तिथे सांगायची म्हणजे अशी समोरून खलखल जसा हा रस्ता वाहतो ना अशी गंगा, अखंड खलखल 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 खलखल. रात्री ओंकार ऐकू येतो त्या गंगेत. शुभ्र गंगा, अशी पाय ठेवू देत नाही इतकी थंडगार. आणि त्याच्यामध्ये तर तुम्ही तिथे जाता तर तिथे कमीत कमी या इकडल्या जीवनातले जे भोगेश्वरी आहे ते तिथे विसरलेच पाहिजे. त्याचा मग काय फायदा तिथे जाणं. तिथे जाण्यात फायदा काय होतं. गंगेवर जाऊन शॅम्पू लावायचा, आंघोळी करायच्या, हे तर करायचं तर घरी करा ना. तिथे काय झालं आता. गंगेचा अपमान आहे हा, नर्मदेचा अपमान आहे हा. त्याच्यामुळे माझ्या मायमाऊल्यांना हात जोडून सांगणं आहे की तुम्ही तिथे स्नानाला जातात ते तुम्ही त्या ठिकाणी बाथरूममध्ये नाही जात. टॉयलेटमध्ये, बाथरूममध्ये हे जे काही खास इंग्रजी शब्द आमच्या जीवनात इतके गच्च बसले की मराठी कळतच नाही. इंग्रजीतून मराठीकडे असा आमचा प्रवास आहे समजण्याचा. ही आमची स्थिती होऊन गेलेली आहे. मराठी समजतच नाही आम्हाला. तर तिथे गेल्यानंतर आपल्याला असं दिसेल की तिथल्या त्या वातावरणामध्ये आपल्याला तिथलं पावित्र्य आपल्याला समजत. त्याच्यात ज्या भूमीत तुम्ही जाता त्या भूमीचे काही संस्कार आहेत. आणि लक्षात ठेवा, तपोनिधी लोकांनी हजारो वर्ष त्या ठिकाणी तप करून तिथे संस्कार भरलेले. तिथे तुम्ही जो जॉब कराल त्याचे तुम्ही एक लहानसं तुम्हाला मी रहस्य म्हणून सांगतो. मला जे हे बा माझ्या जोडीत अनेक संतांनी तुकडे टाकले.
खरंच टाकलं. त्याच्यामुळे मी जे काही बोलले त्यावेळेला मी पदरचं बोलत नाही. नदी तुम्हाला जप सिद्ध करायचा असेल तर काय करावं असं सांगताना त्याने सांगितलेलं आहे की नदी वाहते, नदीचा प्रत्यक्ष प्रवाह तिथे आहे. त्या प्रत्यक्ष प्रवाहापासून इकडे 5 पावलं इकडे यावं आणि तिथे उभं राहून, तिथे बसून किंवा तिथे उभं राहून जप करा. जो जप मला सिद्ध करायचा आहे. उदाहरणार्थ सूर्यग्रहे महानद्यां प्रतिमां सन्निधौ वा जप्त्वा सिद्ध मंत्रो भवती असं अथर्व शीर्षात म्हटलंय. सूर्यग्रहे, मी सूर्यग्रहामध्ये नर्मदेवरही जप केलाय, सूर्यग्रहामध्ये मी क्षिप्रेवरही जप केला, क्षिप्रेवर जाऊन याचा अथर्व शीर्षाचा. आपल्याला त्याला जर सिद्ध मंत्र करायचं असतं त्याला केलाच पाहिजे, अनुष्ठानपूर्वकच केलं पाहिजे, जे जसं सांगितलं तसंच केलं पाहिजे. तुम्हाला सुद्धा तुमचा गुरुमंत्र जो आहे, बाबांनी पहिल्या लोकांना, मोठ्या बाबांनी गुरुमंत्र कुठे दिला? नर्मदे. हे कधी विसरू नका तुम्ही. कधीही मोठा संत विपरीत कधी काहीच करणार नाही. आणि तेच भाग्यवान आहे. काही काही असे आपले बाबांचे शिष्य ज्यांना नरसोबाच्या वाडीला गुरुमंत्र दिला, ज्यांना कुठे कृष्णेवर गुरुमंत्र दिला, ज्यांना कुठे नर्मदेवर गुरुमंत्र दिला, त्यावेळेला त्या शक्तींना आवाहन करून ते गुरुमंत्र दिलं. तात्पर्य हे की कुठल्याही तऱ्हेनं आपण असं वागू नये की जेणेकरून त्या तीर्थस्थानाचा अपमान होईल. अवक्ष भक्षण करू नये, अवाच्य वादा हे करू नये. आपले जे सगळे शौक आहेत ना, पेप्सीपासून तर याच्यापर्यंत थंडपासून तर गरमपर्यंतचे, ते इंदुरात पूर्वा, तिथे जाऊन त्याच्या डोहाळे तुम्हाला लागू देऊ नका की आपण असं करून आपण तसं करू. म्हणजे मग तुम्हाला त्याचा एक वेगळा आनंद भोगायला मिळेल. पुढे आता ते सांगतायत त्याने, हे बा एकदा देवांच्या यज्ञ सत्रामध्ये मोठे मोठे देवबंद जमले. भगवंताच्या लीलांचे गायन करण्याकरता अप्सरा आणि गंधर्व यांना आमंत्रण होतं. मला असं वाटलं, मला म्हणजे कोणाला? नारद सांगतायत युधिष्ठिरांना, शुकदेव सांगतायत परीक्षितांना, सूत सांगतायत शौनकांना. ही जी शृंखला आहे वक्त्या श्रोत्यांची, ही विसरू नका. संतांच्या समाजामध्ये भगवंताच्या लीलांचं गायन होत आहे, आपणही जावं असं मला वाटलं. असं कोण म्हणतं? नारद म्हणताय. आणि तिथे ते गेले आणि मी गेलो, पण स्त्रियांच्या बरोबर गायन करत असताना नारद बोलतायत, मी बहगलो. मी तुम्हाला काय शब्द वापरतोय की नारद असो की शंकर असो, क्षणोक्षणी आपल्याला सावध राहा असं ते संदेश देत आहे. आणि त्यांनी या सगळ्यांचं मोठेपण कशात आहे? या सगळ्यांचं, माझ्या घरातल्या या सगळ्या मोठ्या लोकांचं मोठेपण कशात आहे? यांनी आपल्या चुका आणि आपली पापं लपवली नाही. निर्भयपणे सांगतो, हो हे माझं चुक आहे. त्याचं प्रायश्चित्त भोगलं, त्याची पापकर्मांची फळं भोगली. नारदांचं त्यावेळेला ताबडतोब भ्रष्ट झाले नारद, आणि देवांचा अनादर होऊन त्यांनी मला शाप दिला. आणि त्या शापामुळे मी शूद्राच्या घरी जन्माला आलो आणि मग दासी पुत्र झालो. नारदांनी आपलं आत्मचरित्र सांगितलंय, ते पहिल्यांदा होऊन गेलेलं आहे. मी दासीपुत्र का झालो? त्याच्यामुळे भक्तराज महाराजांची इथे मी वागतोय तर मी कसाही वागलो तरी चालेल असं नाही. मी क्षणमात्र विसरता का म्हणून की मी वागतो कुठे, बोलतो कुठे, राहतो कुठे, पाहतो कुठे, खातो कुठे. माझा तोल नाही गेला पाहिजे. त्याला रोज भीक मागितली पाहिजे. त्याला तुला आवडेल असं मला जगवून घे, तुला शोभणार नाही अशी वर्तन माझ्याकडून करून घेऊ नये. माझ्या हृदयामध्ये कोणाही बद्दल किल्बिष नको, माझ्या हृदयात कोणाही बद्दल अमंगल विचार नको, भावना नको, माझ्या हृदयामध्ये पाप संकल्प नको, वासना नको, लोभ नको, काम नको. ही का बरं? रोज हे अगदी म्हणायचं. ज्या क्षणी माझं त्या क्षणी सिद्धांचे बद्ध होता, त्या क्षणी आपण घसरतो आणि सिद्ध पदावरून गडगड 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 खाली बद्ध असतो. मला कशाचा अहंकार केले सांगता येईल. तुम्हाला मी हात जोडून सांगतो, इथे रोज बसण्यापूर्वी त्याला प्रार्थना कर, देवा माझ्या मुखातून त्यांच्या हृदयस्थ तुला न्यायचंय एवढं मला कर, मला आणखीन काही नको. एकही दिवस मी असं म्हणू शकत नाही की मी सांगतोय, मी म्हणतोय.
दुर्बुद्धी ते मना कदा नपजो नारायणा. तू बोलतोयस, तू सांगतोयस, माझ्याकडून विपरीत एक शब्द बोलवून घेऊ नको. ते म्हणते नारदाने सांगितले, संतांची सेवा आणि संतांची अवहेलना दोघींचाही मला अनुभव आहे. आणि लक्षात ठेवा, भगवंताला प्रसन्न करायचं असेल तर संतांची सेवा करा, असं निर्विवाद रीतीने सांगताय भागवत. इथे आता आपण समाप्त होतोय सप्तम स्कंद. युधिष्ठिरा, तुम्ही मनुष्य जन्मात फार भाग्यवान आहात, कारण साक्षात परब्रह्म तुमच्या घरी गुप्त रूपाने वास करतायत. त्यांचं दर्शन घेण्याकरता ऋषी मुनी वारंवार तुमच्याकडे येत आहेत. ज्याला मोठमोठे महात्मे धुंडत धुंडत येतात तो परब्रह्म श्रीकृष्ण तुमचा गुरु आहे. काय भाग्यवान लोक असतील तुम्हाला माहिती आहे का, ज्याच्या करता जन्माला आल्यानंतर कैलास सोडून साक्षात सदाशिव शंकर त्याचं दर्शन घ्यायला वृंदावनात आला. तो बाळकृष्ण जो आहे तो गोपींनी त्याला एक पाळणाची रे गोविंदा असं म्हणून त्याला नाचवलंय. एक त्याला लोण्याचा गोळा देऊन त्याला सांगितलं की असं कर तसं कर. एका याच्या ताकाच्या पेल्यासाठी आपल्या म्हणण्यासारखं त्याला सगळं असं करून दाखव तसं करून दाखव. आणि त्या गोपींच्या समोर त्याने तसं केलं. काखुटीला मारलं परब्रह्म गोपींनी. ज्याच्याकरता सगळीकडे सगळे ऋषी मुनी धुंडत त्याला करतात. आणि हे खरं वाटलं नाही, ब्रह्मदेवाला वाटलं नाही, वरुणाला वाटलं नाही, इंद्राला वाटलं नाही. कोणाला की अरे जो परब्रह्म अनंत नारायण आहे तो गोकुळामध्ये इतकं साध्या लीला करतो, इतकं साधं. काय भाग्यवान असतील ते गोप आणि त्या गोपी. परमात्मा श्रीकृष्णाच्या आपण दिव्य चरित्रात उद्या आता शिरणार आहोत. त्याच्यातलं सगळं दिव्य आहे, सगळं अद्भुत आहे, सगळं सुंदर आहे. असुंदर काही संबंध विश्वातल्या सृष्टीतल्या सौंदर्याचा अर्क काढला आणि तो कृष्णामध्ये आला. श्रियाम कर्षती ती श्रीकृष्ण. श्रीकृष्ण शब्दाचा अर्थ आहे श्री म्हणजे प्रकृती, श्री म्हणजे महालक्ष्मी, श्री म्हणजे सृष्टी, श्री म्हणजे भूतमात्र. एका श्रीचे 10 अर्थ आहे. या सगळ्यांचं आकर्षण करणारा तो श्रीकृष्ण. श्रियाम कर्षती ती श्रीकृष्ण. आणि तो तुमच्या सर्वांमध्ये आहे, आत्माराम रूपाने तुमच्यात आहे. तुम्ही स्वतःला गारगोटी मानायचं कारण नाहीये. तुमच्याबद्दल भक्तराज बाबांनी सांगून ठेवलेलं आहे, सोनियाच्या शिंपल्यात घावला हा चिंतामणी. सोनियाच्या शिंपल्यात घावला हा चिंतामणी. देवा तुझी झाली कराणी. तुम्ही कोण आहात? सोन्याच्या शिंपल्या आहात. त्या सोन्याच्या शिंपल्यात तुमचा जो चिंतामणी आहे तो आत्माराम आहे. तो तुम्हाला घावलाच पाहिजे. घावला पाहिजे म्हणजे तुम्हाला त्याचा साक्षात्कार झाला पाहिजे. अंतःकरण संपुटात हरिहर साठविला. अंतःकरण संपुटात हरिहर साठविला. क्रिया भाव श्रीरामला हे पद लक्षात ठेवा. हे पद तुमच्यासाठी आहे. तुम्ही स्वतःला नगण्य मानू नका. हा देह जो आहे, या देहाचा जो हा देह म्हणजे पंढरी आहे. काया ही पंढरी, आत्मा हा विठ्ठल. हे लक्षात ठेवा. असं मानाल तर तसं प्रतितेला येईल. आणि असं जर मानाल नाही आणि असं मानून जर देवाकडे आला तर देव तुम्हाला प्रतिते देईल. ही माझी पूर्ण खात्री. आणि म्हणून आपल्याला हा जो पापा या नरदेहाचे काही करावे उचित, तयासी सर्वोत्तमासी लावावे असे आम्हाला रामदास स्वामी सांगतात. मी तुम्हाला सांगतो, मला सगळ्यात लाडका संत कोणी असेल तर रामदास स्वामी आहे. तुम्ही असं म्हणाल की सर असं कसं का असं म्हणतात, ज्ञानोबांच्या वेळेला ज्ञानोबांचं नाव घेता, यांच्या वेळेला यांचं नाव घेता, असं नाही. ज्ञानोबा ही कशी स्थिती आहे माहिती आहे की वयसेची या गावा न येता बाळपणीच सर्वज्ञता बरी जयाते, अशी ज्ञानोबाची स्थिती. ज्ञानोबा हे जन्मसिद्ध होते.
मागील या जन्मी मुक्त झाले. रामदास स्वामी असे नाही. रामदास स्वामींनी खडतरपणे उपासनेचा आश्रय मोठा असं म्हणून तपश्चर्या केली, उपासना केली. 12 वर्ष उपासना, 12 वर्ष तपश्चर्य, हे परिभ्रमण, 12 वर्ष जांबेमध्ये, असे 36 वर्ष त्यांनी रामांसाठी घालवली. मग त्यांनी मसूरला पहिला रामजन्मोत्सव केला. पहिला रामजन्मोत्सव, ज्याला म्हणतात संन्यासी योद्धा, तो आमचे रामदास स्वामी आहे. स्वतःच्या पायावर स्वतःच्या जीवनाची दैदिप्यमान अशी साधनाचं देवालय उभारणारा जर कोणी असेल तर तो आमचे रामदास स्वामी आहे. आणि सर्वांना पतितांना त्यांनी तुम्हाला प्रत्येकाला सांगितलं की तू स्वतःला पतित मानू नको, तू रामाला जवळ घे आणि तू जिद्दीने वर उठल. स्पिनिक्स पक्षी जसा राखेतनं वर उठतो तशी प्रेरणा, तसं पॉझिटिव्ह थिंकिंग, तशा प्रकारची ऊर्जस्वर अशी विचारांना गती देणारी शक्ती ही रामदास स्वामींमध्ये. तुम्ही कधी, मी तुम्हाला 2 गोष्टी आहे, एक तर आत्माराम आणि दासबोध याचं पारायण करा. त्यांना माझे 4 पारायण होणार आहे दासबोधाची उज्जैनला, 4 वेगवेगळ्या लोकॅलिटीजमध्ये. एक पारायण माझं समर्थ मठात होणार आहे, त्यावेळेला तुम्ही संध्याकाळी प्रवचन आणि सकाळी पारायण आहे. ज्यांना शक्य असेल त्यांनी त्यावेळेला या. असो, पहा शुकदेव राजा परीक्षिताला सांगताय, त्याने सांगितलंय की त्याची जर पूजा करायची असेल तर मी मौन भक्ती आणि संयम यांच्या द्वारा करत असतो. हा भक्तवत्सल परमात्मा तुम्हाला सर्व आम्हाला प्रसन्न होतो. परीक्षिती, तुला मी दाक्षायणीच्या म्हणजे दक्षपुत्रीच्या निरंजनाळ्या वंशांचं, ज्यामध्ये देव, असुर, मनुष्य आणि संपूर्ण चराचराची सृष्टी होती, या ठिकाणी 7व स्कंदाची पूर्तता आहे. हरये हरये नमः, हरये नमः. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव, हे नाथ नारायण वासुदेव, हे नाथ नारायण वासुदेव, हे नाथ नारायण वासुदेव, हे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव. 8व्या स्कंधाच्या प्रथमोध्यायामध्ये मन्वंतरांचं वर्णन आहे. मन्वंतरांचं वर्णन आपण पहिल्या स्कंदापासून ऐकतोय. परीक्षिती राजाने प्रश्न केलाय, शुकदेवा, स्वयंभू मनुचा वंशविस्तार मी ऐकला, दुसऱ्या मनुचं वर्णन सांगून भगवंताने अवतार जे घेतले ते ऐकले, त्यांचं आता मला हे सांगा. पूर्वी होऊन गेलेल्या मन्वंतरामध्ये, चालू मन्वंतरामध्ये आणि भावी मन्वंतरांमध्ये भगवंतांच्या लीलांचं वर्णन करा. शुकदेव उवाच, या कल्पामध्ये स्वयंभू आधी 6 मन्वंतर झालं आणि पहिल्या मन्वंतरामध्ये देवांची उत्पत्ती झाली. स्वयंभू मनुची पुत्री आकुती, हे तुम्हाला माहिती आहे, धर्माचा उपदेश करण्याचा यज्ञपुरुषाचा अवतार झाला. देवहूतीपासून कपिलमुनी झाले. भगवान यज्ञपुरुषाने आकुतीच्या गर्भापासून अवतार केला आणि नंतर पलीकडे तिच्या पोटी आता वामन अवतार होणार. स्वयंभू मनूने विरक्त होऊन राज्य सोडून दिलं आणि शतरूपांसह तो वानप्रस्थाश्रमाला तप करण्याकरता गेला. आणि ते झाल्यानंतर परीक्षिती, दुसरा मनू स्वारोचिष या नावाचा मनू आहे, तिसरा मनू उत्तम नावाचा मनू आहे, चौथा मनू तामस मनू आहे. या याच्यामध्ये हरिमेधा नावाच्या ऋषीची पत्नी हरिणी, तिच्या गर्भामध्ये भगवंतानी हरी नावाच्या रूपाने अवतार घेतलाय. आणि नंतर ते म्हणतात, आणि हरीचा अवतार कुठे घेतला त्याने? पवित्र असं गजेंद्र मोक्ष नावाचं कथा आहे, गोड कथा आहे. मी तुम्हाला परवाही सांगितलं, कालही सांगितलं, भागवतातली प्रत्येक कथा ही तुमची आहे, माझी आहे. भागवतातल्या कथेमधून ध्वन्यर्थ निघतो, गजेंद्र मोक्ष.
हा अतिशय सुंदर असं एक स्तोत्र आहे भागवतात. अतिसुंदर कथा आहे आणि तिच्यामध्ये आपण आपलं स्तोत्र, आपली वर्णन आहे. बघा, शुकदेव उवाच, क्षीरसागरामध्ये त्रिकूट नावाचा पर्वत आहे. तो 10,000 योजन उंच होता. त्याची जी शिखरं होती ना, ती चांदीची, सोन्याची आणि लोखंडाची होती. आपल्याला काय होतं, हे खगोल कल्पित वाटतं, असं नाहीये, खरंच आहे एका ठिकाणी आहेत असं. तुम्हाला माहिती आहे का, ही जी वसुंधरा आहे ना, वसुंधरा म्हणजे वसु म्हणजे काय, वसु म्हणजे संपत्ती. मी तुम्हाला एकच विनंती करतो, एक सर या नात्याने विनंती करतो, प्रत्येक शब्दाचा अर्थ मला कळला पाहिजे अशी मनाला सवय लावा. अर्थ जर मला कळला नाही तर कोणाला तरी विचारा, आम्हाला माहित नाही, आम्हाला काहीच नाही, आम्हाला काहीच नाही. हा बावळटपणा योग्य नाही, हा शुद्ध बावळटपणा आहे. जन्मभर आपण केजी मध्ये राहणार आहोत का? जन्मभर केजीतच. एका वेळेला राहिलो केजी मध्ये, एका वेळेला आईने टिफिन करून दिला, एका वेळेला आपण खेळण्याकरता आलो शाळेत. आता खेळण्याकरता द्यायचं नाही, आता कुठेतरी तुम्हाला असं वाटतं की नाही आता मला माझं. तर तुम्ही सांगायची गोष्ट म्हणजे आपल्याला कळली पाहिजे आणि त्याच्याकरता आनंद वाटाय. जगामध्ये इतकी पुस्तकं आहेत, इतके सांगणारे आहेत, इतके तुम्ही हे करा ना. मला तुम्हाला आश्चर्य वाटेल, पुण्याला मला 10-10, 15-15 प्रश्न यायचे. आपल्या इथले सगळे ज्ञानी पुरुष असल्यामुळे एक प्रश्न येत नाही. भाग्यवान आहे ज्ञानी पुरुष मलाच परीक्षा द्यावी लागते पुढे. ते सांगतायत की गजेंद्र मोक्ष जेव्हा झालाय, त्या गजेंद्र मोक्षामध्ये काही शिखरांवरती रत्न चमकत होते, विविध प्रकारचे वृक्ष होते, पायथ्याला समुद्राच्या लाटा होत्या. असं वाटायचं की समुद्र त्या पर्वताचे पाय धुतोय. आता वीर सावरकरांचे शब्द आठवा, कुठून घेतली कल्पना? भूमातेच्या चरण तळा तू धुता, मी नित्य पाहिला होता. कुठले आहे? ने मजसीने परत मातृभूमीला, सागरा प्राण तळमळला. संकल्पना अशा घेतात कधी लोक, भागवतातनं संकल्पना घेतात. असं वाटत होतं जणू की त्याचे पाय धुतोय तो समुद्र, माझ्या मातृभूमीचे पाय धुतोय. 3 महासमुद्र, बंगालचा उपसागर, हिंद महासागर आणि अरबी महासागर, या 3 महासागरांचा महासंगम. त्या मी तुम्हाला खोटं नाही वाटत, कन्याकुमारीला गेल्यानंतर तर मला सगळ्यात रडू आलं की मी माझ्या भूमतेच्या चरणाशी. विवेकानंदांच्या पुतळ्यापाशी उभं राहिलं, मग डोळ्यातनं काय होतोय आम्हाला का अर्धवट माना की काही काही ठिकाणी गेलं की डोळ्यातनं हसवा येतं, हसवा येतं. माझं या भूमीशी नातं आहे. मी प्राचीन काळापासून या भूमीचा कोणीतरी आहे. ही भूमी माझी आई आहे. तिथे ऋषी झाले, तिथे संत झाले, तिथे देव आलेले. मी जॉग्राफिकल पाहायला आलेलो नाहीये. मला मी त्या कल्पनेने थारवून गेलो की विवेकानंद तिथे जातात आणि आपल्या बाहूंच्या बळावरती पोहून त्या बेटावरती जातात आणि तिथे ते कल्पना करतात, तिथे ते असे बसतात, ध्यान असतं 3 दिवस. आणि तिथे त्यांना कल्पना येते की मला अमेरिकेला जायचं. केवढी रोमॅन्टिक कल्पना आहे. रोमॅन्टिक म्हणजे किती विलक्षण रोमहर्षक कल्पना आहे. ही कल्पना सुद्धा करणं आणि तसं आज ते साकार झालेलं आहे विवेकानंद. तो साकार करणारा एकनाथजी रानडे नावाच्या माणसाला मी साष्टांग प्रणिपात करतो. अहो, भव्य कल्पना करायला सुद्धा भव्य डोकं लागतं, भव्य मन लागतं, भव्य प्रतिभाशक्ती लागते. बाबांचं काय डोकं आहे. मला रडू आलं तिथे. मी अरुणाचलला गेल्यानंतर ते मी बाबांचं भजन म्हणतोय, माझ्या डोळ्यात हसू आहे. मला मद्रासला ज्या आत्मीयतेने त्या प्रभात कुमारांच्या जावयाने आणि मुलीने आमचं स्वागत केलं, माझ्या डोळ्यात पाणी आलं. किती हे प्रेम पेरलंय. पोरगान जावई कोणाचे? प्रभात कुमार.